मेरा श्री स्वागत है आपको स्टडी विद टीचर एजुकेशन चैनल पे। आज लेकर आ रही हूँ मैं, बहुत ही खुशी की बात है कि आज के दिन हम तृतीय भाषा हिंदी के 10वीं कक्षा के छात्रों के लिए कुछ महत्वपूर्ण प्रश्न, यहाँ पर 3 अंकों का प्रश्न हम चर्चा करने वाले हैं। ಆತ್ಮೀಯ ನನ್ನ ಮುದ್ದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತಾ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾತೃಭೂಮಿ, ಗಿಲ್ಲು ಮತ್ತು ಅಭಿನವ ಮನುಷ್ ಪಾಠಗಳ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪದೇ ಪದೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಯಾವ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ತಮಗೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಯಮಾಡಿ ತಪ್ಪದೆ ಈ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿ, ಜೊತೆಗೆ ಹೊಸಬರಾಗಿದ್ದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರಿಗೂ ಶೇರ್ ಮಾಡಲು ಮರೆಯದಿರಿ. ಮತ್ತು ಏನಾದರೂ ಸಂದೇಹಗಳಿದ್ದರೆ ಕಾಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ. ಹಾಗಾದರೆ ವಿಡಿಯೋ ನೋಡೋಣವಾ. 3 अंकों में से पहला पाठ है हमारे मातृभूमि। तो यहाँ पर प्रश्न है, 2 अंकों में भी हम इस प्रश्न को चर्चा कर चुके थे। एक, मातृभूमि की प्राकृतिक सौंदर्यता का वर्णन कीजिए। ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಮಕ್ಕಳೇ 2017 ಏಪ್ರಿಲ್, 2018 ಏಪ್ರಿಲ್, 2020 ಏಪ್ರಿಲ್, ಇದೇ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಮಾಡಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಭಾರತ ಮಾಕೆ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ का वर्णन कीजिए. ಎರಡೂ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಒಂದೇ. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಸಹಿತ 2016ರಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿ ಬಂದಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇದನ್ನು ನೋಡೋಣವಾ, ಇದರ ಉತ್ತರವನ್ನು. मातृभूमि के खेत हरे भरे हैं। मातृभूमि के वन और उपवन फल फूलों से भरे हुए हैं। मातृभूमि के अंदर खनिजों का व्यापक धन भरा हुआ है। सुख संपत्ति को माँ मुक्त हस्त से सभी को बांट रही है। इस तरह कवि मातृभूमि के सौंदर्य का वर्णन कर रहे हैं. मातृभूमि में 3 अंकों का प्रश्नों में से दूसरा प्रश्न है, भारत माँ का स्वरूप कैसे सुशोभित है. ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2019 ಜೂನ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. तो इसका सही जवाब है बच्चों, मातृभूमि के कवि भगवती चरण वर्मा जी मातृभूमि का स्वरूप के बारे में बताते हैं कि मातृभूमि अत्यंत सुंदर तथा सुशोभित है. मातृभूमि के एक हाथ में न्याय पताका है जो न्याय का प्रतीक है, तो दूसरे हाथ में ज्ञानदीप है जो ज्ञान का प्रतीक है. माँ अपने न्याय तथा ज्ञान द्वारा बच्चों को मार्गदर्शन कर रही है. इस तरह लिखने से आपको 3 अंक मिल जाता है. अब हम चलते हैं 3 अंक वालों में से दूसरा पाठ है गिल्लू. तो यहाँ पर गिल्लू पाठ से एक महत्वपूर्ण प्रश्न है. ये 3 अंक में भी आ जाता है और 4 अंक में भी आ जाता है. ठीक तरह से ध्यान से देख लीजिए बच्चों. तो इसका सही जवाब है, महादेवी वर्मा वर्णन करते हैं गिल्लू के कार्यकलाप को. गिल्लू घर में झूलता रहता था. अपनी कांच जैसी आँखों से कमरे के भीतर खिड़की से बाहर देखता था. जब लेखिका लिखने बैठती तब उनका ध्यान आकर्षित करने के लिए पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता, उसी तेजी से उतरता था. गिल्लू गिलहरियों का झुंड का नेता बना. ठीक 4 बजे खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. लेखिका को चौंकाने के लिए फूलदाना के फूलों में छुप जाता. स्वतंत्रता से जीना, खेलना, कूदना, थाली के पास बैठकर चावल खाता था. गिल्लू सबके साथ मिलजुल कर रहता था. इस तरह गिल्लू का कार्यकलाप के बारे में महादेवी वर्मा जी लिखते हैं. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2018 ಜೂನ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇದು 3 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿಯೂ ಬರಬಹುದು, 4 ಅಂಕದ ಪ್ರಶ್ನೆಯಾಗಿ ಬರಬಹುದು. ಇದರ ತಯಾರಿಯನ್ನು ತಾವು ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. 3 अंक में से दूसरा प्रश्न है, लेखिका गैर हाजिरी में गिल्लू दिन भर कैसे बिताए, स्पष्ट कीजिए. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು 2018 ಏಪ್ರಿಲ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. तो इसका सही जवाब है, लेखिका मोटर दुर्घटना में आहत होकर अस्पताल में थी. तब उन दिनों जब उनका दरवाज़ा खोला जाता तब गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता. सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब लेखिका ने झूले की सफाई की तब उन्हें
काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता है कि वह उन दिनों वह अपना प्रिय खाद्य काजू को भी कम खा रहा था। 3 अंकों में हमारे अगला पाठ है अभिनव मनुष्य। तो इसमें से एक ही प्रश्न है, दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है। ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಮಕ್ಕಳೇ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ 2016 ಜೂನ್, 2017 ಜೂನ್, 2018 ಜೂನ್ನಲ್ಲಿ ಕೇಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾದರೆ ಇದು ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ. 3 ಅಂಕಕ್ಕೆ ಇದನ್ನು ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. 100% ಬಂದೇ ಬರುತ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದರ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. इसका सही जवाब है दिनकर जी। अभिनव मनुष्य कविता में कहते हैं कि प्रकृति पर विजयी प्राप्त करना मनुष्य की साधना है। मानव मानव के बीच स्नेह का बांध बांधना मानव की सिद्धि है। जो मानव सभी मानवों से स्नेह का बांध बांधता है वही मानव कहलाता है। जो मानव दूसरे मानव से प्रेम करता है, प्रेम का रिश्ता जोड़कर आपस की दूरी को मिटाता है, वही मानव है। इस तरह बच्चों दिनकर जी कहते हैं कि मानव का सही परिचय क्या है. ಹಾಗಾದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಏನನ್ನು ನೋಡಿದ್ವಿ? ಮಾತೃಭೂಮಿ, ಗೆಲ್ಲು ಮತ್ತು ಅಭಿನವ ಮನುಷ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 3 ಪಾಠಗಳ ಪದೇ ಪದೇ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬಂದಿವೆ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಸುಮಾರು 2016ರಿಂದ 20ರವರೆಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ 3 ಪಾಠದ ಮೇಲೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಮುಂದಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಒಂದು ಆನ್ಸರ್ಗಳನ್ನು ಸಹಿತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಅದರ ತಯಾರಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಮ್ಮದೇ. ವಿಡಿಯೋವನ್ನು 10 ನಿಮಿಷ ನೋಡಿದರೆ ಸಾಕು, ಆರಾಮಾಗಿ ನೀವು ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಗಳಿಸ್ತೀರಿ, ಪಡಿತೀರಿ. ಜೊತೆಗೆ ಅಂಕಗಳನ್ನು ಸಹಿತ ಈಸಿಯಾಗಿ ನೀವು ಗಳಿಸ್ಬೋದು. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲು ನೀವು ಆರಾಮಾಗಿರಿ ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. ಸ್ವಲ್ಪ ತೊಂದರೆ ಆದರೆ ಕಷಾಯ ಇನ್ನಿತರ ಒಂದು ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ತಿನ್ನಿ. ಈ ಕೊರೋನಾದಿಂದ ಭಯ ಬೇಡ. ಹೀಗಾಗಿ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋವರೆಗೂ ಬರುವವರೆಗೂ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ